छत्रपती संभाजीराजांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त नाशिकहून खास त्यांच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते आलेले आहेत. छत्रपती संभाजीराजे भावी मुख्यमंत्री व्हावे अशा आशयाचे फलक लावलेल्या गाड्या कोल्हापूरमध्ये दाखल होतात. चर्चेला उधाण आलेलं आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्व ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांचे बॅनर्स असतील, फोटो असतील, व्हिडिओ असतील, सगळे व्हायरल होत आहेत. कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये त्यांचे स्वागत मोठ्या जंगी प्रमाणात झालं. आता कोल्हापुरामध्ये नाशिकवरून आलेले खास सर्व कार्यकर्ते आहेत जे भावी मुख्यमंत्री छत्रपती संभाजीराजे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत नाशिकवरून आलेले. काय सांगाल, तुमच्या भावना काय आहेत? महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण जर करायचं असेल तर ते म्हणजे एकमेव आदर्शवत छत्रपती संभाजीराजे आहेत. तमाम महाराष्ट्रामधील शिवप्रेमींची आणि जनतेची इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये आता आपण बघतो बिहारला असेल, उत्तर प्रदेश असेल, यांना आपण नावं ठेवायचो या राज्याला. परंतु महाराष्ट्र हे सुसंस्कृत असताना आत्ता जे काही राजकारण घडते, आत्ता ज्या काही घडामोडी घडत आहेत या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने घातक आहेत. म्हणून जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा तर ते छत्रपती संभाजीराजांसारखे असावे ही समस्त महाराष्ट्रामधील जनतेची अपेक्षा आहे. आणि नाशिककरांच्या वतीने आम्ही राजांना आज वाढदिवसाच्या निमित्ताने साकडं घालायला आलोत की राजे, आपण सगळ्यात पहिले दिल्ली दरबारी नाशिक लोकसभेमधून उमेदवारी करून दिल्ली दरबारी आपला स्वराज्याचा झेंडा लावावा जो आपला आदर्शवत असेल. आणि दिल्ली गाजून पुन्हा महाराष्ट्राला गरज पडली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण विराजमान व्हावा. नवे नवे तो तुमचा अधिकार आहे. आणि या समस्त लोकशाहीला टिकवण्यासाठी लोकाभिमुख जर चेहरा आज पुढे असेल तर ते छत्रपती संभाजीराजे आहेत. कारण या प्रस्थापित पक्षांनी इतका उन्माद घडवलेला आहे. तुम्ही बघा, एका पक्षाचे 2-2 पक्ष झालेले आहेत, आता 3-3 पक्ष व्हायची वेळ आलेली आहे. युवराज छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्य नावाचा पक्ष स्थापन केला आणि भल्या भल्यांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली. त्याचमुळे घरामध्ये असेल, इतर असेल, राज्यात असेल, अनेक असे भांडणं लावण्याचं काम या लोकांनी केले. कुटुंब फोडण्याचं काम यांनी केलंय. बघा, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आता काँग्रेस बाकी आहे, तिथेही सुरुवात करतायत. म्हणून एकमेव पक्ष असेल तो फक्त छत्रपती संभाजीराजांचा स्वराज्य पक्ष आहे. आणि नक्कीच महाराष्ट्रामधील तमाम जनता आज राजेंकडे आस लावून बघते. कोल्हापुरातील लोकसभेची उमेदवारी जाहीर करत असताना त्याचबरोबर त्यांनी नाशिकमध्ये उमेदवारी डिक्लेअर करावे असाही मानस नाशिककरांनी इथं व्यक्त केला आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.